सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा एकदा इतिहास उजळणार आहे. कारण कांगोरी गडावरती आज मशाल उत्सव होणार आहे. पुन्हा एकदा अभिमोरे व्लॉगच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कांगोरी गडाच्या पहिल्या भागाच्या एपिसोडला देखील तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि ह्या भागात आपण पाहणार आहोत गडावरील मशाल महोत्सव. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आपण आहोत कांगोरी गडावर. खूप गारवार आहे, थंडी पण खूप आहे, म्हणून ही कानटोपीचा जुगाड केलाय. आता होणार आहे इथे मशाल महोत्सव. बरोबर, थोडा उशीर झालाय. मावळा प्रतिष्ठानचा 3रा वर्धापन दिन आहे. कांगोरी गडावर आहोत आपण आणि त्यांनी 5 वाजताचा मशाल महोत्सव होता, पण काही कारणास्तव होतात तो लेट झालाय. 8-8:30 कडे ते गेले आणि आता मशाल महोत्सवाची खूप जय्यत तयारी सुरू केली आहे सगळ्या मावळ्यांनी. खूप छान असं नियोजन आयोजन मावळा प्रतिष्ठानकडून झालंय. जवळजवळ गडावर 100च्या आसपास मशाली त्यांनी जळवल्या आणि खूप जल्लद तयारी आहे मला वाटतं. आणि त्यात फटाक्यांची आतिषबाजी आणि पहिल्यांदा मी नाईटला ड्रोन उडवणार आहे. माझ्यासाठी देखील हा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. बघूया कसा ड्रोन फ्लाय होता आणि कसे फुटेज आपल्याला मिळतात. सो तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे व्हिडिओज वाटले आणि मावळा प्रतिष्ठानसाठी प्रेम द्या, थोडं सपोर्ट करा. खूप चांगलं काम करत आहे मावळा प्रतिष्ठान आणि गड संवर्धनाचं काम करत आहेत. खूप चांगलं काम आहे. आपण फुलाची बाकडी आपण देऊ शकतो आपल्या राजांसाठी, आपल्या धर्मासाठी. शिव हर हर महादेव, हर हर महादेव. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. शिवकार्याचा धागा हो, शिवकार्याचा धागा हो. नमस्कार मित्रांनो, आताच आमचं ड्रोन शूट कम्प्लीट झालंय आणि काय मशाल महोत्सव आयुष्यातील डोळे खरं सांगतो, तृप्त झाल्याशिवाय तुम्ही जर डोळे तृप्त आले ना, बोलाल ते हरल. खरंय. बाई आणि आता जवळजवळ गडावर वाजले 10:30 पावणे 11 झाले असतील. बाई पावर थंडी आहे, खूप हवा बघू शकता तुम्ही. आपलं टी शर्ट कसं फ्लाय बघा. खूप थंडी आहे गडावर आणि खूप मस्त असा कार्यक्रम चालू आहे. दीप प्रज्वलन, मशाल महोत्सव खूप मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात साजरा झाला. म्हणजे वाटलं नव्हतं की अशी दृश्य पाहायला मिळतील, पण तुम्ही नक्की बघा. ही जी एनर्जी वाईब क्रिएट झाली आफ्टर मशाल, म्हणजे मशाल ज्या खूप छान केल्यात त्याच्यानंतर जे केलं बाई, मशाल पेरल्यानंतर जो माहोल क्रिएट झालाय ना, तो माहोल बघण्यासारखा होता. तुम्ही लोक आता आमच्या ब्लॉगद्वारे तो एन्जॉय करा आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला जर चान्स भेटत असेल तर प्लीज जावा आणि हे असले मोमेंट आहेत ना, एन्जॉय करा. जागा
खरंच भाई, जागा आज असेल. जो आम्ही दिवस एका जगलोय ना, गडावर स्टे करायचं, राहायचं, राहायचं. हा आपला आयुष्य आपला सुद्धा आपण पहिल्यांदाच राहतो. पहिल्यांदाच आपला रायगड म्हणजे असं राहण्याचा पहिला दिवस आहे ना राहण्याचं आपला. माझ्या आपण मनात trek पण खूप केलं. होतं, पण असं एवढे सगळे पब्लिक सोबत जाण्याचा एक योग आला आणि समोरून विचारलं आणि आम्ही पण नाही अनप्लॅन बोललो अनप्लॅन सगळं अनप्लॅन होता भाई. अनप्लॅन ऐक लास्ट बोलतात मोमेंटला ना, आम्हाला लास्ट कळलं, अरे मोमेंटला असं सगळं होतं, घडलेला असं हा होतं. प्लॅन आहे आणि असेच अनप्लॅन प्लॅन ट्रेक सक्सेसफुल होतात. खरं खरं आणि Success इथे बंपर होतं येणं होतच ते झालं आणि आम्ही आलो आणि खरंच तुम्ही ब्लॉगला राहा, कंटिन्यू राहा, पुढे पण बघा की आम्ही काय काय धमाल करतोय, मजा करतोय. आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि आता आम्ही एकदम बदकर काढ लागते थंडीचा जास्त आनंद घेतोय. चला पहिली लागलीच आम्ही बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ झालो, कारण आता आपल्या रणरांगेत आणि मावळ्यात लाठी काठी शिवकालीन खेळाचे सादरीकरण होणार आहे. बघा, तुम्ही ह्यापैकी कोणत्याही गोष्टी शिक्षणाशिवाय करू नका. साडेबारा झाले. बापरे, 12:30 वाजलेत आणि शॉर्टकट टेंट फास्ट फॉरवर्ड जसं बघताय दिसतंय का तुम्हाला, असं बनवलंय तसं बनवलंय आणि आम्हाला फक्त झोपायला सहारा भेटला. टेंटमध्ये मस्त झोपलोय, मजबूत दमलोय, पाठीचा कण्याची वाट लागली आहे, पण धमाल मस्ती पण तेवढीच केली आहे. दिवसभर जिरले आमची. खूप धावपळ झाली. गांगोरीकडे एक्सप्लोरसुद्धा केला आहे. मसाल महोत्सव, परत प्रत्येक बुरुज, कागदाने कॅमेरा हलतो आपला. हलतोय. वारा खूप आहे गडावर, थोडा वाऱ्याचा आवाज येत असेल. तिकडच सर आशिष टेंटमध्ये आशिष पण येतो ना आपल्यासोबत. थोडं शिफ्ट होतो मी, म्हणजे आशिषला थोडी जागा झापूया जागा इथे जरा. सगळ्यांनी टेंट आणलेत आणि आम्ही आलोय असेच. आम्हाला काय सुचलं स्टे करायला आयडियाच नाही. कानपट्टी घेऊन आलोय भाईसा, जॅकेट नाही घेऊन आलं, स्वेटर नाही आणलंय, असे आम्ही आलोय. ब्लॉगचा आनंद घ्या आणि आणि आता आम्ही जास्त आता काही बोलत नाही. आवाजावर नाही एनर्जी कळत असेल. झोपतो आता आम्ही. शुभरात्री, भेटूया सकाळी. गुड नाईट. ब्लॉगमध्ये असेच आमच्या सोबत राहा आणि धमाल मस्ती एन्जॉय करा. बाय बाय. गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो, 5:30 वाजता मस्त उठलो. गडावरची सकाळ, थंडी एवढी होती की खतरनाक. आता आपण एवढं गडावर राहतोय आणि सूर्योदय हा अविस्मरणीय क्षण असणार आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आटापीठ आहे. लवकरच सूर्यदेवता आपल्याला दर्शन देतील, त्याची वाट बघतोय. तो चांगला मुमेंट क्षण कॅमेरा टिपण्याचा आमचा प्रयत्न आहे पूर्ण. तर बघा, रात्री मसाल महोत्सव सगळा कवर केल्यानंतर आमची एक वस्तू राहिली होती, पण ती वस्तू जिथे राहिलेली अपेक्षित होती आम्हाला तिथेच मिळाली. आमचा ट्रायपॉड. ऑलमोरे ट्रायपॉड दाखव आपला. अर्धा तास झाला थांबलोय, काळोखातून उजेडात आलो. आता सूर्यदेवता कधी दर्शन देतील काय माहिती. राहुलभाई ट्रायपॉड धरून बसलेत, दगड टुकतोय, उठू शकत नाही.
मित्रांनो. सुप्रभात. भावा 4 वेळा सुप्रभातच केले आपण ब्लॉग मध्ये. अरे आता मग काय सुप्रभातच आहे अजून. आणि से नयनरम्य दृश्य तुम्ही बघणार आहे ब्लॉग म्हणजे कॅप्चर केलेत. आपल्या ड्रोननी जे भारी काम केलंय लँड करताना आमच्या दोघांची बाई Drone ने इकडून जातो. येतो तिकडे जा, येतो इथं पुट्टा घाला. हा ऍक्च्युली गडावर किंवा अशा ॲडव्हेंचर ठिकाणी जे कोण ड्रोन पायलट असतील, मी तर नवीन आहे या क्षेत्रात पण मी जुना आहे. हा ऑब्स्टेकल मोड त्याच्यावर पूर्ण गेम आहे. ड्रोन ऑटोमॅटिकली जरा सेफ झोन नव्हता, सो त्याने डिटेक्ट केलं की इथे मी लँड करू शकत नाही आणि तो गेला. तो बहुतेक तटबंदीच्या बाहेरच गेला होता, पण आपण कंट्रोलमध्ये केला. अशा वेळी काही जास्त घाबरून चालत नाही. आम्ही कंट्रोल मध्ये केलं. पहिल्यांदाच अशी सिच्युएशन आली होती, पण आपण हँडल केली ती चांगली. आणि कांगोरगडची सकाळ एकदम गोल्डन दिसतो ना. आमचे केस बघा कसली गोल्डन दिसतात. बरी आंघोळ केलेले दिसतोय ना. काही 6-5 वाजता आम्ही आंघोळ केली, तुम्हाला माहित नाही. बरं, यांच्याकडे बघून वाटणार नाही ना की यांनी 150 मसाले, जेवणाचं सामान, लाईटसाठी लागणारं जनरेटर अशा अनेक गोष्टी स्वतःच्या खांद्या डोक्यावर घेऊन गडावर आणल्या असतील आणि रात्रभर जागरण, मशाल महोत्सव, हरिपाठ, भजन, लाठीकाठी असा विषय आता आपण कांगोरी गड उतरण्यासाठी सुरुवात करत आहोत. आपण कांगोरी गडावर राहिलो. रात्रीची धमाल मस्ती, मशालोत्सव, महाआरती, कांगोरी देवीची महाआरती झाली, भजन झालं जागरांचं, बरेच लाठीकाठी खेळ लहान लहान मुलांनी इथे सदरेवर सादर केले. त्या सगळ्या मुलांचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण की एवढ्या बालवयामध्येच आपले जे पूर्वजांचे खेळ असतील, शिव खेळ असतील, महाराजांच्या काळातले खेळ असतील, दानपट्टा असेल, तलवारबाजी असेल, चांगले चांगले खेळ त्या लहान मुलांकडून सादरीकरण त्याचं काल रात्री करण्यात आलं. आणि गडावरचा राहण्याचा जो माझा पहिला एक्सपिरियन्स होता, जो अनुभव आहे, तो खूप छान असा झाला. त्या निमित्त मावळा प्रतिष्ठानच ही मुलं थकत नाहीत. ते आले, त्याने कार्यक्रमही त्याच ताकदीने केला आणि त्याच ताकदीने त्यांनी दुर्गसंवर्धनाचं काम देखील केलं. कोणीही झोपलं नाहीये. आल्यापासून गडावर मी बघतोय सगळ्या मुलांचं आतोनात त्यांची मेहनत या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला दिसेल त्यांनी काय काय केलं. आणि लवकरच एक हत्ती तलाव सुद्धा त्यांनी एक्सप्लोर केला. आपण त्याच्या बाजूलाच होत, तुम्ही बघत असाल की हत्ती तलाव, आपण त्याच्या बाजूलाच उभे आहोत. आणि हा प्रचंड असा सह्याद्री पर्वत रांगा देखील, त्याचं देखील दर्शन तुम्हाला होत असेल. बरं, आता निरोप घेतो. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर अभिमोरे ब्लॉग्सच्या चॅनलला